तर आता आम्हाला औषध मारायचं होतं, पण इथं पाणी चालू झालं आहे त्यामध्ये, तर आता औषध मारणं काही होणार नाही. पंप कोठ्यामध्ये ठेवून देऊ आपण. इथे बघा आमचा कोठा, हे बघा आतून इथं कोळपं केलेलं आहे आणि बाहेर पाणी चालू झालेलं आहे. पाणी भरून ठेवण्यासाठी टाकं ठेवलं. पाणी आल्याच्या नंतर पत्रातून सीधं पाणी टाक्यामध्ये पडलं. याचं काय म्हणणे भाऊ, पाण्याची अन्न तिकडं पाणी काही इतक्या जोरात चालू नाही आहे की तिथं टाकं लावल्याच्या नंतर तिथं पाणी भरलं म्हणून. त्यासाठी आता खालून हौदावरून पाणी आणायचं. तर आता पप्पा गेलेत खाली पाणी आणायला हंडा घेऊन. आता मी चाललो कॅन घेऊन पाणी आणण्यासाठी. इतक्यावर खालून पाणी आणायचं म्हटल्यावर अख्खा घाम फुटतंय अंगाला, खूप वरती आहे. कारण आमचं शेतच वरती वरच्या साईडला आहे, त्याच्यामुळं ते बघा पप्पा पाणी आणून राहिलेत मोठी कॅन घेऊन. तेल दाखवतो. तर आता सगळे झाले 5 कॅनी, 2. तर आता कॅनी आणून संपल्या आमच्या. आता गाडीमधून पेट्रोल काढायचं आहे पेट्रोल पंपासाठी. लय दमलो यार, खालून वर यायचं म्हटल्यावर घाम फुटते अक्का, दमला. मला माहिती आहे की तुम्हाला काय वाटत असेल की बाप्पाच्या पाठीवर पंप देऊ राहिला, पण खरं सांगू तर मी त्याला खूप वेळेस म्हणलं की मला मारू द्या औषध, पण ते म्हणतात की तुला जमत नाही, तुला मारलं जात नाही औषध, तू कुठं सोड धर कर, तू मग औषध बरोबर बसणार नाही. त्याच्यामुळं मग ते माझ्याजवळ काही पंप देत नाही, त्याच्यामुळं मग तेच मारतात औषध. तर असा विषय. तर मला पण चांगलं वाटत नाही त्याच्या पाठीवर पंप द्यायला. तर आता फक्त आपलं एकच काम आहे, औषध बनवून द्यायचं आणि त्यांच्याजवळ नेऊन पेट्रोल पंपामध्ये टाकून द्यायचं आणि पंप उचलून द्यायचं. ब्लॉगिंग करणं पण जेवढं सोपं वाटतं तेवढं सोपं नाही आहे, खूप अवघड आहे. पुढे समजत नाही की आपल्याला बोलायचं काय आहे, म्हणजे सांगायचं काय समोरच्याला. खूप जास्त प्रॅक्टिस लागते त्यासाठी. पण नेमकी सुरुवात केली ब्लॉगिंग करायला, शिकू आपण पण आरामशीर. तर चला, तर आता पाणी घेऊन जाऊ त्यांच्याजवळ औषध बनवून. व्ह्यू बघू शकता तुम्ही माझ्या शेताकडा कसा आहे. तर बघा सगळं पाणी आणून ठेवलेलं आहे, जास्त आता लोड नाही आहे पाणी आणायचा. हां, त्यांनी फक्त एकच हांडा टाकायला सांगितला होता कॅनीमध्ये, तर आपण एकच हांडा टाकू आता. कारण एका हांड्यामध्ये एक टाकी तर होती एका हांड्यामध्ये. तर आता एक हांडा भरून घेऊ आपण पाण्याने. इथं कॅन आहे ना भरू आपण पाणी.
हांडा भरून याच्यात टाकू. इतक्या खालून वर पाणी आणलं तेव्हा काही वाटलं नाही, पण आता एक हांडा घेऊन फक्त इथपर्यंतच चाललोय तर खूप दमी होर आलाय. तर मी आता इथे चप्पल काढून ठेवतो, कारण चपलीनं चालल्या जाऊ नाही. तर आता चप्पल काढून ठेवली मी तिथं, कारण चपलीनं चालल्या जात नव्हतं आणि खूप मोठी सोयाबीन आहे आणि त्याच्यात चपलीमध्ये गारा पण झाला आहे. खूप पाय स्लिप मारत होती आणि तिकडे खूप लेट पोचलो मी, कारण औषध संपलं होतं. त्याने फोन लावला पप्पाने मला की भाऊ औषध लवकर घेऊन ये. तर एकदा पुन्हा आभाळ आलं, पुन्हा एकदा पाणी चालू झालं आहे. सध्या तर भरपूर चालू झाली. आता काय माहीत औषध मारू देत आहे का नाही. तर हे बघा इकडं आभाळ आलेलं आहे सगळीकडे. 2 घंटे तरी आला नाही पाहिजे पाणी, तेव्हा पूर्ण वावरात औषध मारून होईल आमच्या. तर 2 घंटे तर आला नाही पाहिजे पाणी. बरोबर पाणी आलं आहे. बघा कसं आभाळ आलाय चौकडून. हा रस्ता बघा एकदा किती भारी वाटतोय, तर किती भारी वाटत. आणि दोन्ही साईडला तार लावलेली आहे माझ्या पप्पानी. सोयाबीन बघा किती मोठी झाली, तर पूर्ण कमरेपर्यंत येऊ राहील. त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लहान वाटत असेल, पण खरं सांगू तर सोयाबीनची उंची जी आहे ती त्यांच्या कमरेपर्यंत येऊ राहिली. विचार करा किती मोठी असेल सोयाबीन. सोयाबीनची हाईट थोडी कमी आहे इकडं मधामध्ये खूप जास्त होती. आणि इकडं शेजारी एक गाव आहे महाशिंबा म्हणून, त्याचं धरण इथं पाणी दिसू राहील तुम्हाला इथून, ते पाणी धरणाचं. आता खूप जास्त ऊन पडलंय. पहिले पाणी पडत होता आणि सगळी पुन्हा आभाळ आलेलं होतं. हे आता बघा कसं ऊन पडलंय. तर जास्त ऊन लागू राहिलं, चटके लागू राहिले उन्हाचे. पण आजचा मोसम भारी. हे बघा आता आभाळ चालले गेलंय आणि आता व्ह्यू बघा किती भारी झालाय. तर माझे पप्पा औषध मारू राहिले. आभाळ बघा कसं चालाय. तर जे पण माझे व्हिडिओ सध्या बघत असतील तर त्यांना मला एकच सांगायचं की मी जे व्हिडिओ बनवून राहिलो ते फक्त एंटरटेनमेंटसाठी नाही, तर ते माझ्या जीवनातल्या ज्या आठवणी, ज्या मेमरीज आहे त्या फक्त स्टोअर करून ठेवण्यासाठी बनवून राहिलो. भले त्या मग यूट्यूबच्याच थ्रू हो किंवा शॉर्ट व्हिडिओच्या थ्रू हो, फक्त एक आठवणी म्हणून बनवलेला व्हिडिओ हा. फक्त कारण समोर जाऊन माहिती नाही ना की काय होईल काय नाही, तर त्यासाठी फक्त एक आठवण म्हणून हा यूट्यूबवरती टाकलेला व्लॉग व्हिडिओ आहे. मी जे बोल राहिलो ते थोडं ऑकवर्ड वाटत असेल, कारण आतापर्यंत एवढा एक्सपिरियन्स नाही आहे यूट्यूबवर ब्लॉगिंग करायचा. नेमकी स्टार्ट केलं आहे. ठीक आहे, तर तुम्ही पण व्हिडिओ बनवणं चालू करा यूट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवरती तुम्ही टाकू शकता शॉर्ट व्हिडिओ बनवून. फक्त एक मेमरेबल आठवणी म्हणून एक ID मेमरी म्हणून तुम्ही स्टोअर करू शकता. बस एवढंच बोलायचं होतं. तर चला तर एक पाणी भरून घे. आणि घेऊन एकदा थांबलोय मी आता, कारण वरती घेऊन जायची. ब्लर कसं झालं पाणी पडला. वा पित्रांना कैसा दिखना चाहिए. तर त्यांचं आता वरच्या पट्टीमधून औषध मारून झालं आहे. आता हे सध्या खालच्या पट्टीमध्ये आले. तर सध्या इथं कॅन नाही इथंच ठेवतो. तर हा व्ह्यू बघा एकदा किती भारी येतात. शहरामध्ये भेटतो का असा व्ह्यू बघायला? नसेल भेटत.
कारण ह्या सगळी फक्त गावाकडेच भेटतो बघायला. हे बघा, वरून निळा आभाळ, मधामध्ये हिरवं झाडं सगळीकडं, आणि हा रस्ता किती भारी वाटू राहिलाय बघा. आणि इकडे माझे पप्पा औषध मारू राहिलेत. तर आता इकडची पट्टी मारून झाली. आता इकडच्या पट्टीमध्ये चाललेत ते. मधात तार लावलेला आहे मोठा. गेले बघा, बॉर्डर क्रॉस. हे बघा, सोयाबीनला सध्या फुलं आलेली आहे. आळी पण पडलेली होती त्याच्यावर. बघू आळी कुठे भेटते का तर आपल्याला. दिसली तर नक्कीच दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं भेटली. हे ही आळी पडलेली आहे याच्यावरती. वा, तर हे बघा, इथे माझी आई पण आली आता. तर आता पेट्रोल पंपामधलं पेट्रोल संपलंय. आता त्याने कॅन आणली पेट्रोलची. आता पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल टाकायचंय. त्याला पहिलेच म्हणलं होतं सगळं टाकून द्या म्हणून, पण त्याने ऐकलं नाही. एकदा व्ह्यू बघा किती भारी. तर वेल मस्त वाटरला, पण हा सरळ सिद्धा लगे असा वरती गेलेला आहे, सिद्धा लिंबाच्या झाडावरती. ते बघा, मी त्याला ओढून आलो इकडे खाली. स्पायडरमॅनच्या जाळ्यासारखं वाटरलंय ते मला. 3 तर आता ही पण पट्टी मारून झाली. आता चालले दुसऱ्या पट्टीमध्ये, ह्या खालच्या पट्टीत. तर अजून 2-3 पट्ट्या बाकी आहे अजून मारायच्या. आता टाईम झाला आहे, खूप जास्त टाईम झाला आहे. 1-1.5 वाजत आला आहे. तर पूर्ण आता 3 घंटे घेतलेत. पण तुम्ही हा व्ह्यू बघा किती भारी. तर कोणी पाहत असाल व्हिडिओ तर मित्रांनो, हे बघा, ही किडी बघा. हे माझ्या पायावरती चढली होती सगळे. तर तुमच्याकडे ह्या किड्याला काय म्हणतात हे नक्की मला सांगा कमेंट करून. आमच्याकडे ह्या किड्याला वानू म्हणतात. हे बघा, सीधं जे टावर दिसतात ना, तिथंही आमचं गाव, म्हणजे माझं गाव. तर हे बघा, ते गाव दिसत असेल तुम्हाला. ते बघा, हां, व्हाईट कलरचं. ते सर्व घरं आणि ते मंदिर. तर आता आपल्या फोनमध्ये फक्त 1-2% चार्जिंग उरलेली आहे. तर आता मी चाललो सीधा घरी, कारण औषध मारून झालं आहे आता आपलं. फक्त एक थोडीशी टाकी बाकी आहे. तसं पण आज शेतामध्ये औषध मारायचं होतं आणि पप्पासोबत पण एक व्हिडिओ बनवायचा होता घरचा, शेतातला. तर आज असाच मनात विचार आला की यार चला म्हणलं आज व्हिडिओ काढून टाकू. तर त्याच्यामुळे मी आज हा व्हिडिओ काढला.